ओके, आज आपण स्क्यूनेस ही रिसर्च मेथोडॉलॉजी संबंधित आणि स्टॅटिस्टिक्स मधली एक महत्त्वाची संकल्पना समजावून घेणार आहोत. स्क्यूनेस याला मराठी प्रतिशब्द आहे तिरकसपणा किंवा तिरपेपणा. ओके, संशोधक जो डेटा गोळा करतो त्या डेटाचा आपण डेटा गोळा केल्यानंतर तो विस्कळीत स्वरूपात उपलब्ध असतो. बरोबर ना. उदाहरणार्थ समजा रिस्पॉन्डंटच्या किंवा उत्तरदात्याच्या वयासंदर्भातला डेटा असेल. ओके, कुणाचं वय 8 वर्ष आहे, कुणाचं वय 15 वर्ष आहे, कुणाचं वय 28 वर्ष आहे, कुणाचं वय 41 वर्ष आहे, कुणाचं 88 आहे, वगैरे वगैरे. समजा वयाचा डेटा आहे. ओके, आता हा डेटा विस्कळीत स्वरूपात उपलब्ध असतो आणि त्याला एक पद्धतशीर रूप देण्यासाठी आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो, वर्गीकरण करतो. बरोबर ना. आता हे क्लासिफिकेशन जे आपण करतो किंवा वर्गीकरण जे करतो त्या क्लासिफिकेशनमध्ये आपण काय करतो, आपण त्याचं सोपेपणा आणण्यासाठी आपण त्याचे वेगळे वर्ग तयार करतो. 0 ते 10, 10 ते आपल्या सोयीनुसार किंवा 0 ते 20 असं आपण करता येईल. 10 ते 20, 20 ते 30, ओके, 30 ते 40 अशा प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करतो. बरोबर आहे. आता अशा प्रकारे वर्गीकरण केल्यानंतर ह्या प्रत्येक वर्गामध्ये कुठले कुठले किती किती लोक येतात ते आपण तिथे मांडतो. बरोबर. उदाहरणार्थ 0 ते 10 मध्ये किती लोक बसतात तर 3. ओके, 10 ते 20 मध्ये किती बसतात एक 5. ओके, 20 ते 30 मध्ये किती बसतात तर एक 7. या पद्धतीने आपण त्याची फ्रिक्वेन्सी काढतो. याला फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता असं म्हणतात. वारंवारता शोधून काढतो. यालाच आपण वर्गीकृत सारणी असं म्हणतो. आता या वर्गीकृत सारणीचा जर आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढला, ओके, तर तो सामान्यतः फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अशा प्रकारे येतो. बरोबर ना. हे इथं आपण वर्ग घेतो. हा 0, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे त्याचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन येतो. बरोबर. इकडं आपण तो जोडतो जादा वर्ग घेऊन, इकडं आपण जोडतो जादा वर्ग घेऊन. बरोबर ना. अशा प्रकारे तो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळतो. आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनवरून आपल्याला काय कळतं, किंवा ज्याला आपण वारंवारता बहुभुज असं आपण म्हणतो, त्यावरून आपल्याला काय कळतं, तर हा डेटा कुठे कॉन्सन्ट्रेट झालाय. त्यातला हा जो डेटा आहे सगळा, ही जी आकडेवारी आहे, ही आकडेवारी एक्झॅक्ट नक्की कोणत्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होते, कुठल्या वर्गामध्ये कॉन्सन्ट्रेट होते, हे आपल्याला पटकन पाहिल्यानंतर कळतं. जिथे हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन वरती पीकला गेलाय, उच्च पातळीवर जाऊन पोहोचलाय. ओके, उच्च पातळीवर जाऊन पोहोचलाय, तिथं तो डेटा कॉन्सन्ट्रेट झाला असं म्हणता येतं. तर हा डेटा इथे कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. बरोबर आहे. हा कॉन्सन्ट्रेटेड डेटा म्हणजे बाकीचा डेटा आहे इकडे तिकडे, पण सर्वाधिक डेटा इथे या वर्गामध्ये आहे असा आपण निष्कर्ष काढतो. आणि मग त्याचा उपयोग आपल्याला एकंदरीत त्या डेटाचे निष्कर्ष काढण्यासाठी किंवा त्या संशोधनाचे निष्कर्ष मांडण्यासाठी होऊ शकतो. की जो काही डेटा गोळा केला गेला वयाचा, त्या वयाच्या डेटामध्ये एकंदरीत सॅम्पलमध्ये बरोबर मध्यभागी येणारा जो म्हणजे आपण समजा हा 50 ते 60 असेल, तर 50 ते 60 मध्ये येणाऱ्या ग्रुपमध्ये सर्वाधिक या वयाची माणसं 50 ते 60 या ग्रुपमध्ये आहेत. ओके, आणि त्यामुळे मग त्याच्या आधारे आपण जे इतर प्रश्न विचारले असतात त्या उत्तरांची सुसंगती आपल्याला लावता येते. बरोबर ना. इतर प्रश्न आपण जे काही विचारले असतात त्या लक्षात घ्या. इथं आता या उदाहरणामध्ये बोलायचं झालं वयाच्या संदर्भातल्या, तर आपण जे प्रश्न विचारू कुठल्याही प्रश्नाकडे पाहण्याचा वयानुसार असणारा दृष्टिकोन बदलतो. बरोबर ना. एखाद्या प्रश्नाचं लहान मुलं ज्या पद्धतीने उत्तर देईल त्याच पद्धतीने मोठी माणसं देतील असं नाही, किंवा तरुण माणूस जसा उत्तर देईल तसंच वयस्कर माणूस देईल असं नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन वयानुसार का बदलतो, कारण जसं वय वाढत जातं तसा अनुभव वाढत जातो, आणि त्या अनुभवानुसार आपला दृष्टिकोन बनत असतो. आपला अनुभव जसा वाढत जात असतो तसं आपला वेगवेगळ्या घटकांकडे आणि घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. ओके, त्यामुळे अशा प्रकारे दृष्टिकोन बदलतो, आणि त्यामुळे ज्यावेळेला आपण हा डेटा ज्यावेळेला अशा प्रकारे क्लासिफाय करतो, त्याचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढतो, ओके, त्यावेळेला त्या डेटाचा त्या आधारे आपल्या निष्कर्षाची सुसंगतता पडताळून पाहण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होत असतो. काही वेळेला हा जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन किंवा वारंवारता बहुभुज जो आपण काढलाय, तो काही वेळेला असा पण येऊ शकतो, किंवा काही वेळेला तो असा पण येऊ शकतो. बरोबर ना. म्हणजे हा डेटा अगोदरच कॉन्सन्ट्रेट झालाय लहान वर्गांमध्ये, किंवा इकडचा डेटा हा पुढच्या वर्गांमध्ये कॉन्सन्ट्रेट झालाय. ओके, असं ज्यावेळेला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन येतो त्यावेळेला तो डेटा एका बाजूला कललेला असतो. ओके, त्याला तिरपेपणा असं म्हणतात किंवा स्क्यूनेस असं म्हणतात. ओके, डेटा ज्यावेळेला दोन्ही बाजूला सारखा येतो आणि बरोबर सेंटरला कॉन्सन्ट्रेट असतो त्यावेळेला त्याला सिमेट्रिकल डेटा असं म्हणतात. सिमेट्रिकल डेटा. ओके,
तुम्ही सिमेट्री ही संकल्पना यापूर्वी भूमितीमध्ये कुठे ना कुठे अभ्यासली असणार आहे, बरोबर आहे, ज्याला आपण मराठीमध्ये सममिती म्हणतो, सममिती. ओके, हे सममिती तथ्य आहे किंवा सिमेट्रिकल डेटा आहे. सिमेट्रिकल म्हणजे काय, तर हा संपूर्ण डेटाचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते बरोबर सेंटरला आहे, बरोबर मध्ये आहे, आणि दोन्ही बाजूला जो डेटाचा विस्तार झाला तो सारखाच आहे, इकडच्या वर्गांमध्ये पण आणि उरलेल्या वर्गांमध्ये पण. समजा हे 5 वर्ग असतील, 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50, समजा 5 वर्ग आहेत, आणि डेटा बरोबर जर मध्ये इथं कॉन्सन्ट्रेट झालेला असेल आणि उरलेल्या याच्यामध्ये सारख्याच प्रमाणात तो जर इथे 5 सारख्याच प्रमाणात जर तो डिस्ट्रीब्यूट झाला असेल, तर ती फिगर या पद्धतीने येते, अशा पद्धतीने येते. दोन्ही साईडला बरोबर, त्याला बेल शेप असं पण म्हणतात. बेल म्हणजे घंटा, घंटेच्या आकाराचा डेटा असं पण म्हणतात. जो आपण यापूर्वी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन बघितलाय तो घंटेच्या आकाराचा येतो. ओके, त्यामुळे त्याला बेल शेप्ड किंवा घंटेच्या आकाराचा वक्र किंवा घंटेच्या आकाराचा डेटा, आकडेवारी असं पण म्हणतात. ओके, आता याचं वैशिष्ट्य काय आहे, हा जो डेटा याला सिमेट्रिकल डेटा असं म्हणतात. ओके, सिमेट्रिकल डेटा असं म्हणतात. ओके, किंवा मराठीमध्ये आपण याला सममितीचं तथ्य. ओके, मराठीमध्ये सिमेट्री म्हणजे सममिती. सममिती म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सममिती म्हणजे एखाद्या आकृतीच्या वेळेला आपण त्याच्या अक्षावर दुमडतो त्यावेळेला त्याचे दोन्ही भाग एकमेकांवर तंतोतंत पडले असतात, एकमेकांवर पडले असतात, तंतोतंत जुळतात. उदाहरणार्थ मानवी शरीर हे सममिती आहे, बरोबर मानवाच्या आकृती, मानवाचा जर फोटो घेतला एखाद्या आणि जर तो त्याच्या नाक आणि असं बरोबर मध्ये जाऊन दुमडला तर एकमेकांवर पडणारे भाग जे आहेत ते तंतोतंत एकमेकांशी जुळतात, म्हणून मानव ही सममिती आकृती आहे. किंवा अनेक वृक्षांची पानं, झाडांची पानं पण सममिती आकृती असतात. झाडाचं पान जर आपण केळीचं पान जर बरोबर मध्ये त्या ह्याच्यावर दुमडलं मधल्या अक्षावर, तर दोन्ही एकमेकांवर पडणारे बऱ्याच अंशी तंतोतंत जुळतात, त्यामुळे ते सिमेट्रिकल फिगर आहे. अशा आकृतीने सिमेट्रिकल फिगर असं म्हणतात. त्यामुळे बेल हे जी शेप आहे हा सो सिमेट्रिकल आहे. इथे जर आपण हा दुमडला, इथे बरोबर असा दुमडला, तर एकमेकांवर पडणारे जे भाग आहेत ते एकमेकांशी तंतोतंत जुळणार आहेत एकमेकांवर पडल्यानंतर, दुमडल्यानंतर, म्हणून त्याला सिमेट्रिकल फिगर असं म्हणतात. ओके, आणि ज्यावेळेला सिमेट्रिकल फिगर असते त्यावेळेला त्या डेटाच्या आधारे ती फिगर काढली जाते, त्याला तो बेल शेप डेटा असतो आणि म्हणून त्याला सिमेट्रिकल फिगर असं म्हणतात किंवा सिमेट्रिकल डेटा असं म्हणतात. आता सिमेट्रिकल डेटाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेला सिमेट्रिकल डेटा असतो त्यावेळेला त्या डेटामध्ये एक्स बार, ओके, मीडियन, एक्स बार म्हणजे काय, गणितीय मध्य, मीडियन म्हणजे मध्यगा, आणि मोड म्हणजेच काय, बहुलक. ओके, ज्यावेळेला डेटा सिमेट्रिकल असतो त्यावेळेला हा गणितीय मध्य, मध्यगा आणि बहुलक हे तिन्ही जे सरासरीचे प्रकार आहेत ते तिन्ही त्याच्या चिन्हीच्या व्हॅल्यू एकच येतात, समान येतात, जर डेटा परफेक्ट सिमेट्रिकल असेल तर. ओके, जर परफेक्ट सिमेट्रिक असेल तर अशा डेटामध्ये गणितीय मध्य, मध्यगा म्हणजे एमडी, ओके, आणि बहुलक म्हणजे मोड, या तिन्हीचे जे व्हॅल्यू आहेत त्या एकच असतात आणि त्या व्हॅल्यू इथे बरोबर सेंटरला येतात, त्या व्हॅल्यू बरोबर सेंटरला येतात. हे या डेटाचं वैशिष्ट्य आहे. ओके, त्यामुळे डेटाचा हा सिमेट्रिकल डेटा असेल तर तो डेटाचा आकार पाहून आपण सांगू शकतो की हा इथे काय येईल. ओके, सॉरी, एक्स बार, मीडियन आणि मोड यांच्या व्हॅल्यू काय येतील आणि त्या कुठे असतील, कुठे ग्राफ पेपरवर कुठे असतील आपण सांगू शकतो. ओके, अशा प्रकारे सिमेट्रिकल डेटा जर असेल तर या तिन्ही व्हॅल्यू ज्या आहेत सरासरीच्या त्या तिन्ही सारख्या येतात. परंतु बहुतांश वेळेला आपण जो डेटा गोळा करतो संशोधक म्हणून, ज्या काही आकडेवारीने माहिती आपण गोळा करतो, ती आकडेवारीचं क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की तो सिमेट्रिकल बहुतांश वेळेला नसतो, तो नसतोच. ओके, तो डेटा सिमेट्रिकल नसतोच. ओके, मग कसा असतो, तर तो डेटा स्क्यूड असतो. ज्यावेळेला डेटा सिमेट्रिकल नसतो, तर ही जी आकृती आणि ही आकृती, या दोन्ही आकृत्या सिमेट्रिकल नाही आहेत, बरोबर ना. ही सुरुवातीला इथे सुरू होऊन हळूहळू चढत जाऊन एकदम नंतर पुढे जाऊन पटकन वर जाऊन उतरली खाली, इकडे सुरुवातीला पटकन वेगानं वर गेली नंतर हळूहळू खाली उतरली. त्यामुळे ह्या दोन्ही आकृत्या ज्या आहेत त्या सिमेट्रिकल डेटा दर्शवत नाहीत. मग त्याला काय म्हणतात, त्याला स्क्यूड डेटा म्हणतात. स्क्यूड डेटा म्हणतात. ओके, स्क्यूड डेटा म्हणजे काय, त्याच्यामध्ये स्क्यूनेस आहे, या डेटामध्ये स्क्यूनेस आहे म्हणून त्याला स्क्यूड डेटा, SKEWED, ओके, स्क्यूड डेटा असं म्हणतात. ओके, कारण त्याच्यामध्ये स्क्यूनेस आहे म्हणजे तिरपेपणा आहे, हा तिरपेपणा आहे, इतका सरळ तो नाहीये. ओके, त्याच्यामध्ये तिरपेपणा आहे, त्याला मराठीमध्ये तिरपेपणा हा शब्द आहे स्क्यूनेसला. ओके, त्यामुळे हा डेटा, या डेटाला स्क्यूड डेटा असं म्हणतात.
ओके. आणि हा डेटा जर स्क्यूड असेल तर त्याचे दोन प्रकारे स्क्यूड असू शकतो तो. एक तर या प्रकारे असेल किंवा तो या प्रकारे असेल. यावरून त्या या स्क्यूनेसचे दोन प्रकार होतात. पॉझिटिव्ह स्क्यूनेस आणि निगेटिव्ह स्क्यूनेस. ओके. यावरून त्याला पॉझिटिव्हली स्क्यूड डेटा किंवा निगेटिव्हली स्क्यूड डेटा असं म्हणतात. ओके. म्हणजे उदाहरणार्थ आता ही जी आकृती आहे, ही आकृती सिमेट्रिकल डेटाची आहे. ओके. ही सिमेट्रिकल डेटा आहे. ओके. हा सिमेट्रिकल डेटा आहे. परंतु हा जो डेटा आहे हा डेटा निगेटिव्हली स्क्यूड आहे. ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अशा प्रकारे हळूहळू चढत जाऊन उंच वर जातो आणि नंतर पटकन खाली येतो, त्यावेळेला तो डेटा निगेटिव्हली स्क्यूड असतो. ओके. याउलट हा जो डेटा आहे हा डेटा पॉझिटिव्हली स्क्यूड आहे. पॉझिटिव्हली स्क्यूड किंवा पॉझिटिव्ह स्क्यूनेस आहे. ओके. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ते धनात्मक. ओके. ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन वारंवारता बहुभुज असा पटकन वर जातो आणि वर एका उंच ठिकाणी पोहोचल्यानंतर पुन्हा हळूहळू खाली येतो, त्यावेळेला तो डेटा पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह स्क्यूनेस असतो, सकारात्मक तिरकेपणा असतो किंवा धनात्मक तिरकेपणा असतो. आणि ज्यावेळेला डेटा अशा प्रकारे हळूहळू वर जातो, एका उंच ठिकाणी पोहोचतो आणि नंतर मग पटकन खाली येतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये निगेटिव्ह स्क्यूनेस असतो. म्हणजे तो डेटा त्याच्यामध्ये नकारात्मक तिरपेपणा असतो किंवा ऋणात्मक तिरपेपणा असतो. ओके. ऋणात्मक तिरपेपणा असतो. लक्षात घ्या, आता दोघांमधला फरक लक्षात आहे. प्रत्येकाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढून बघितला पाहिजे का? तर दुसरा एक मार्ग सुद्धा आहे. डेटा पॉझिटिव्हली स्क्यूड आहे किंवा निगेटिव्हली स्क्यूड आहे पाहण्यासाठी. दुसरा सुद्धा एक मार्ग आहे. तो कोणता? तर याच्यामधलं एक्स बार, मीडियन आणि मोड म्हणजे गणितीय मध्य, अरिथमेटिक मीन, गणितीय मध्य, मध्यक आणि बहुलक यांच्यामधलं रिलेशन काय आहे हे पाहून सुद्धा आपण सांगू शकतो डेटा निगेटिव्हली स्क्यूड आहे की पॉझिटिव्हली स्क्यूड आहे. जसं डेटा सिमेट्रिकल असेल तर त्याच्यामध्ये एक्स बार, ओके, मीडियन, ओके, आणि मोड या तिघांच्या व्हॅल्यू कशा येतात? या तिघांच्याही व्हॅल्यू सारख्या असतात. बरोबर ना? डेटा जर सिमेट्रिकल असेल या पद्धतीनं तर या तिघांच्या व्हॅल्यू सारख्या असतात. म्हणजे एक्स बार म्हणजे अरिथमेटिक मीन किंवा गणितीय मध्य, मध्यक आणि बहुलक या तिघांचंही मूल्य एकच असतं, सारखं असतं. ओके. पण जर डेटा जर सिमेट्रिकल नसेल तर निगेटिव्हली स्क्यूड किंवा पॉझिटिव्हली स्क्यूड असेल तर त्याच्यामध्ये मात्र वेगळेपणा असतो. उदाहरणार्थ डेटा जर पॉझिटिव्हली स्क्यूड असेल तर त्याच्यामध्ये एक्स बारची व्हॅल्यू सगळ्यात मोठी असते. ओके. त्याच्या खालोखाल मीडियनची व्हॅल्यू असते आणि मोड सगळ्यात लहान असतो. तर त्याच्यामधला जो एक्स बार किंवा गणितीय मध्य, अरिथमेटिक मीन, त्यानंतर मध्यका आणि बहुलक यांच्यामधलं जर रिलेशन बघितलं पॉझिटिव्हली स्क्यूड डेटामध्ये, ओके, तर एक्स बार इज ग्रेटर दॅन मीडियन इज ग्रेटर दॅन मोड. ओके. म्हणजे एक्स बार सगळ्यात मोठा, त्याच्यापेक्षा लहान मध्यका आणि त्याच्यापेक्षा लहान मोड. ओके. मध्यकामध्ये असते. ओके. आणि मोड सगळ्यात लहान असतो आणि एक्स बार सगळ्यात मोठा असतो. कुठे कशामध्ये? पॉझिटिव्हली स्क्यूनेस असेल तर, डेटामध्ये पॉझिटिव्ह स्क्यूनेस असेल तर. ओके. यावर जर डेटामध्ये निगेटिव्ह स्क्यूनेस असेल तर उलटी स्थिती असते. निगेटिव्ह इथं आता अगोदर पॉझिटिव्ह स्क्यूनेस परत येतं समजून घ्या. पॉझिटिव्ह स्क्यूनेसमध्ये हा एक्स बार इकडे येतो, एक्स बारची व्हॅल्यू पुढे येते. ओके. इथे कुठेतरी येते, मीडियन मध्ये कुठेतरी येते आणि मोड असा मध्ये कुठेतरी येतो, इकडे शेवटी येतो. ओके. ही मोडची व्हॅल्यू इथपर्यंत, ओके, ही मीडियनची व्हॅल्यू आणि ही अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू किंवा मीनची व्हॅल्यू, एक्स बारची व्हॅल्यू. ओके. याच्या उलट जर डेटा निगेटिव्हली स्क्यूड असेल, म्हणजे डेटामध्ये नकारात्मक किंवा ऋणात्मक स्क्यूनेस असेल, तिरपेपणा असेल, तर त्याच्यामध्ये एक्स बार सगळ्यात लहान असतो. एक्स बार इज लेस दॅन मीडियन. एक्स बार सगळ्यात लहान असतो, त्याच्यापेक्षा मोठा असतो मीडियन आणि त्याच्यापेक्षा मोठा असतो मोड. म्हणजे मोड सगळ्यात मोठा असतो. बरोबर उलट होतं याच्या. बरोबर ना? बरोबर उलट होतं. मोड सगळ्यात मोठा असतो आणि त्यामुळे अशा याच्यामध्ये मोड सगळ्यात मोठा राहतो. इकडे मोड राहतो, हा मोड. ओके. मध्ये मीडियन राहते साधारणपणे, ग्राफच्या साहाय्याने दाखवायची झाली तर. ओके. आणि इकडे पाठीमागे राहतो तो एक्स बार राहतो, म्हणजेच अरिथमेटिक मीन राहतो किंवा ज्याला आपण गणितीय मध्य म्हणतो तो राहतो. ओके. तर अशा प्रकारे या दोघांमधलं रिलेशन सुद्धा यातून स्पष्ट होतं. आणि त्यामुळे या दोघांमधलं स्क्यूनेस का महत्वाचा? तर हे रिलेशन माहीत असल्यामुळे, हे रिलेशन आपल्याला जर माहीत असल्यामुळे याच्या आधारे आपण डेटाचं निरीक्षण करू शकतो आणि डेटाच्या आधारे निष्कर्ष काढू शकतो. ओके. पॉझिटिव्हली स्क्यूड डेटा याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ एक्स बार जास्त आहे, सगळ्यात जास्त आहे.
बरोबर. आणि डेटा पॉझिटिव्हली स्क्यूड आहे म्हणजे डेटाचं कॉन्सन्ट्रेशन हे खरं तर कसं आहे, मीडियनच्या बाजूला किंवा मोडच्या बाजूला होतंय. ओके. यावर जर निगेटिव्हली स्क्यूड असेल तर डेटाचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, ओके, ते पुढे जातंय. ओके, पुढे जाताना दिसतंय. इथे डेटाचं कॉन्सन्ट्रेशन मागे येताना दिसतंय आणि डेटाचं कॉन्सन्ट्रेशन पुढे जाताना दिसतंय. आणि त्या आधारे मग आपण निष्कर्ष मांडू शकतो की आणि ते वर्ग असतात 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50. मग साधारणपणे कुठे डेटा कॉन्सन्ट्रेट होतोय हे आपल्याला याच्या व्हॅल्यूवरून पण सांगता येतं. बरोबर ना. एक्स बार, मीडियन आणि मोड यापैकी कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे याच्या आधारे सुद्धा आपण हा निष्कर्ष काढू शकतो. ओके. तर आपल्याला हा स्क्यूनेस कॅल्क्युलेट करायचा आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की स्क्यूनेस आणि आपण यापूर्वी बघितलेलं हे काय डेव्हिएशन, बरोबर ना. मेजरमेंट ऑफ डेव्हिएशन किंवा मेजरमेंट ऑफ आपण त्याला काय म्हटलं, विचलनाचं विचलन. ओके. तिरपेपणा आणि विचलन याच्यामध्ये दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. तुमच्या लक्षात आला असेल. विचलनामध्ये काय होतं तर एक्स बार हे जे एक्स बार, मीडियन, मोडचे हे जे सरासरीचे प्रकार आहेत त्या सरासरीच्या प्रकारापासून संख्या किती लांब गेल्या आहेत. हा समजा इथे एक्स बार असेल तर एक्स बार पासून या संख्या किती लांब आहेत ज्यांच्या आधारे आपण एक्स बार काढला ते आपल्याला विचलनावरून कळतं. बरोबर ना. ह्या लांब किती पसरलेल्या आहेत. ओके. त्यावेळेला आपल्याला विचलनावरून कळतं, डिस्पर्शन वरून कळतं. आणि स्क्यूनेस वरून आपल्याला काय कळतं, स्क्यूनेस वरून आपल्याला डेटाचं कॉन्सन्ट्रेशन कळतं. ओके. डेटा कुठे कॉन्सन्ट्रेट झालाय, बरोबर ना, हे आपल्याला कळतं. म्हणून स्क्यूनेस महत्वाचा. ओके. हा दोघांमधला फरक आहे. आता तर स्क्यूनेस मोजायचा कसा. स्क्यूनेस मोजण्यासाठी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारचे किंवा अनेक संख्याशास्त्रज्ञांनी अनेक प्रकारचे फॉर्म्युले दिलेत. ओके. आपल्या अभ्यासक्रमानुसार आपण 2च प्रकारचे फॉर्म्युले बघणार आहोत. त्यातला एक फॉर्म्युला आज बघणार आहोत. आपण आपल्या अभ्यासक्रमाप्रमाणे कार्ल पियर्सनचा आणि बाउले हे 2च प्रकार आपल्याला मेथड बघायचे आहेत. त्यापैकी कार्ल पियर्सन आपण आज बघणार आहोत. ओके. सर्वप्रथम स्क्यूनेस मोजण्याचे डिस्पर्शन सारखेच 2 प्रकार होतात, म्हणजे ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह. ओके. स्क्यूनेस मोजत असताना त्याचे 2 प्रकार होतात. एक होतं ॲब्सोल्यूट मेजरमेंट. ओके. ॲब्सोल्यूट मेजरमेंट म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये आपण निव्वळ स्वरूपाचं मोजमाप असं म्हटलं होतं. आणि दुसरं होतं रिलेटिव्ह मेजरमेंट. म्हणजे काय, रिलेटिव्ह मेजरमेंट म्हणजे तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप. ओके. त्यामुळे स्क्यूनेस मोजण्याचे सुद्धा हे 2 प्रकार आहेत, ॲब्सोल्यूट स्क्यूनेस आणि रिलेटिव्ह किंवा ॲब्सोल्यूट मेजरमेंट. हा स्क्यूनेस नव्हे, ॲब्सोल्यूट मेजरमेंट. ओके. आणि रिलेटिव्ह मेजरमेंट. ओके. म्हणजे निव्वळ स्वरूपाचं मोजमाप. ओके. आणि तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप. ठीक आहे. अशा प्रकारे स्क्यूनेस मोजण्याचे 2 प्रकार होतात. आता हे 2 प्रकार काय आहेत तर ज्यावेळेला आपण स्क्यूनेसची व्हॅल्यू, ओके, आपण स्क्यूनेसची व्हॅल्यू त्या संख्यांच्या एककामध्ये काढतो त्यावेळेला ते निव्वळ मोजमाप असतं. आणि ज्यावेळेला स्क्यूनेसची व्हॅल्यू आपण ज्यावेळेला संख्यांचं गुणोत्तर अंशछेद स्वरूपात, ओके, किंवा पर्सेंटेजमध्ये, ज्यावेळेला स्क्यूनेसची व्हॅल्यू आपण पर्सेंटेजमध्ये किती पर्सेंट स्क्यूनेस आहे अशा प्रकारे पर्सेंटेजमध्ये काढतो त्यावेळेला ते तुलनात्मक मोजमाप असतं. ओके. अशा प्रकारे आपण याचे स्क्यूनेसचे मोजमाप करू शकतो. आपण आज इथे आता आपण कार्ल पियर्सनची मेथड वापरणार आहोत. ओके. सॉरी, कार्ल पियर्सनची मेथड जी आहे त्या मेथडनी स्क्यूनेस कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण समजावून घेणार आहोत. ओके. आता यामध्ये आपण बघितलंय की स्क्यूनेसच्या बाबतीत ज्यावेळेला स्क्यूनेस असतो, तिरपेपणा असतो, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, त्यावेळेला हा जो एक्स बार जो आहे, एक्स बार, मीडियन आणि मोड म्हणजेच गणितीय मध्य, मध्यक आणि बहुलक याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध येतो. या संबंधांचा आधार घेऊनच ही वेगळी सूत्र वेगळ्या संख्याशास्त्रज्ञांनी दिली आहेत. ओके. त्यातलं आपण आज आत्ता आपण याचं सूत्र बघणार आहोत. कोणाचं, आपण कार्ल पियर्सनचं सूत्र बघणार आहोत. ओके. ओके. कार्ल पियर्सन सूत्र बघणार आहोत. कार्ल पियर्सन सूत्र काय तर एसके बरोबर मीन मायनस मोड अपॉन स्टँडर्ड डिव्हिएशन. ओके. हे कार्ल पियर्सनचं ॲब्सोल्यूट मेजरमेंट काढण्याचं सूत्र आहे. ओके. मीन मायनस मोड अपॉन स्टँडर्ड डिव्हिएशन. ॲक्च्युली ॲब्सोल्यूट मेजरमेंट काढण्याचं सूत्र जे आहे ते मीन मायनस मोड एवढंच आहे. आणि त्याला आपण स्टँडर्ड डिव्हिएशनने भागलं की त्याचं हे मिळतं, आपलं रिलेटिव्ह मेजरमेंट मिळतं. ओके. त्यामुळे कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस
काढण्याचं सूत्र जे आहे ते मीन मायनस मोड अपॉन स्टँडर्ड डिव्हिएशन हे आहे. ओके, त्यामुळे याचं जर आपण कार्ल पियर्सन सूत्र जर आपण बघितलं, ओके, कार्ल पियर्सनचं सूत्र जर आपण बघितलं स्क्यूनेस काढण्याचं, तर ते काय, इथे आपण स्क्यूनेसला आपण SK म्हणूया. ओके, SK इक्वल टू मीन मायनस मोड. ओके, आणि रिलेटिव्ह मेजरमेंट सूत्र मिळतं मीन मायनस मोड आपण स्टँडर्ड डिव्हिएशन. हे स्टँडर्ड डिव्हिएशन आपल्याला माहिती आहे. ओके, एका उदाहरणामध्ये आपण हे कॅल्क्युलेट करून बघूया. ओके, मीन मायनस मोड अपॉन स्टँडर्ड डिव्हिएशन करून आपण स्क्यूनेसचा कोएफिशियंट काढून बघूया. ओके, एक उदाहरण आपण घेऊया. त्यासाठी मी एक छोटंसं उदाहरण घेतो. याच्या व्हॅल्यू आहेत 0 ते 10, 10 ते 20, ओके, 20 ते 30, ठीक आहे, 30 ते 40, 40 ते 50. ओके, हे घेऊया. फ्रिक्वेन्सी त्याची फ्रिक्वेन्सी 3, ओके, 5, 7, 7 5 12, 12 3 15, 2, 16 17, 17 3 20. ओके, हे आपलं उदाहरण आहे. या डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण कार्ल पियर्सनचा स्क्यूनेसचा कोएफिशियंट काढणार आहोत. ओके, त्यासाठी नेहमीप्रमाणे एन ची व्हॅल्यू n बरोबर 20 आहे. n म्हणजे फ्रिक्वेन्सीची बेरीज, बरोबर ना, 20 येते. आपल्याला काय काय काढावं लागणार सूत्रानुसार, मीन मायनस मोड. आपल्याला अगोदर मीनची व्हॅल्यू काढावी लागेल, मोडची व्हॅल्यू काढावी लागेल आणि स्टँडर्ड डिव्हिएशन काढावी लागेल. या तिन्ही व्हॅल्यू काढावी लागतील आणि त्या मग सूत्रामध्ये टाकून आपण SKची व्हॅल्यू काढू शकतो, कोएफिशियंट ऑफ SK काढू शकतो. ओके, त्यासाठी अगोदर आपण मीन काढूया. मग मीनसाठी आपल्याला काय काय लागणार बघा. मीन आपण अज्युम मीन मेथडचं सूत्र वापरूया. म्हणजे त्या पद्धतीने तयार केलेलं टेबल आपल्याला कुठे उपयोगी येईल, आपल्याला ते आपोआपच स्टँडर्ड डिव्हिएशन काढण्यासाठी उपयोगी येईल. म्हणून आपण अज्युम मीन मेथड वापरूया. मग अज्युम मीन मेथडसाठी आपण इथं आपण आता अगोदर मिड व्हॅल्यूची M काढूया. M म्हणजे प्रत्येक क्लासची मिड व्हॅल्यू. 0 ते 10 ची मिड व्हॅल्यू येते 5. ओके, 10 ते 20 ची येते 15. ओके, 20 ते 25 ची येते, सॉरी 20 ते 30 ची येते 25, 30 ते 40 ची येते 35 आणि 40 ते 50 ची येते 45. ओके, आता हे काढल्यानंतर यातला एक कुठला तरी आपल्याला अज्युम मीन म्हणून घ्यायचा आहे. ओके, आपण अज्युम मीन घेऊया 25. साधारणतः बरोबर मध्यावर तो येतोय, म्हणून आपण 25 अज्युम मीन घेतला. ओके, यावरून आपल्याला काय काढायचं आहे, अज्युम मीन काढल्यानंतर आपल्याला डी काढायचं आहे. डी इक्वल टू एक्स मायनस एम. हा एक्स म्हणजे ए किंवा ए मायनस एम, अज्युम मीन मेथड. ओके, मग ह्या ए मधनं या प्रत्येक एम मधनं, सॉरी इथे आता ए मायनस एम नाही, एम मायनस ए घेतलं पाहिजे. एम मायनस ए. ओके, प्रत्येक एम मधनं ए वजा करत जायचं. म्हणजे 5 वजा 25 किती येतो, वजा 20. 15 वजा 25 किती येतो, वजा 10. 25 वजा 25 0. 35 वजा 25 10 आणि 25 वजा 25 20. हा झाला डी. त्यानंतर आपल्याला काय लागेल, FD लागेल. ओके, F गुणिले डी. ओके, F गुणिले डी म्हणजे आता F आणि डीचा गुणाकार. 3 गुणिले वजा 20 वजा 60, बरोबर आहे. 5 गुणिले वजा 10 वजा 50. 7 गुणिले 0 0. 2 गुणिले 10 20. ओके, 10 2 20 आणि 3 गुणिले 20 पुन्हा 60. त्याची बेरीज काय येते, समेशन FD. ओके, हे धन 60 ऋण 60 निघून जातील. वजा 50 आणि 20 म्हणजे वजा 30. उत्तर वजा 30 येणार, बरोबर आहे ना. वजा 50 अधिक 20 वजा 30, मोठ्या संख्येत चिन्ह वजा 30. समेशन FD आलं वजा 30. ओके, आता एक्स बारची व्हॅल्यू काय येते, एक्स बार इक्वल टू
ए प्लस समेशन एफ डी, बरोबर आहे, अपॉन अपॉन काय एन. ओके, इक्वल टू ए ची व्हॅल्यू आपण 25 घेतले, 25 अधिक समेशन एफ डी -30 डिवाइड बाय एन ची व्हॅल्यू 20. 15 बरोबर आहे 20. काय होतं बघा, इथे भाग जाऊ घालूया अगोदर. 3/2 म्हणजे 25 अधिक आहेत तसे राहतील, आणि हे 3 ला 2 ने भागलं तर उत्तर ऋण येणार आहे. मोठी संख्या 3 आहे, त्यामुळे उत्तर ऋण येणार आहे. भागाकार आपण करतो आहोत. ओके, भागाकारातला एक संख्या ऋण असेल तर उत्तर ऋणच येणार, त्यामुळे उत्तर ऋण येणार आहे. बे एके बे, उरला 1 आणि बे पंचे 10 म्हणजे 0.5. ओके, 25 वजा 1.5, 25 मधनं 1.5 गेला म्हणजे किती राहतात 23.5. ओके, एक्स बारची व्हॅल्यू मिळाली 23.5. अरिथमेटिक मीन आपण काढला 23.5. आता आणखीन आपल्याला काय लागणार आहे, मोड लागणार आहे. ओके, आता मोड आपण कसा काढतो, मोड काढण्यासाठी आपण काय करतो, सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी बघतो. ओके, त्याला आपण F0 नाव हे देतो. त्याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी त्याला आपण F1 म्हणतो. सॉरी, हा जो आपण सगळ्यात आपण हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी काढतो त्याला आपण F1 म्हणतो. त्याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी F0 आणि त्याच्या अगोदर पुढची फ्रिक्वेन्सी F2. ओके, जिथं सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे तो क्लास म्हणजे मोडल क्लास. ओके, हे घेऊन आपण सूत्र वापरतो. सूत्र काय वापरतो आपण, मोड इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1, आठवतंय ना, मायनस F0, 2F1 मायनस F0 मायनस F2, ओके, इंटू आय. ओके, आता इथं L1 ची व्हॅल्यू किती आली, L1 म्हणजे मॉडेल क्लासची लॉवर लिमिट. मॉडेल क्लास कुठला आलाय, सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी असेल तिचा क्लास म्हणजे मॉडेल क्लास. तो काय आलाय 20 ते 30, त्याची लॉवर लिमिट किती आहे 20, त्यामुळे L1 ची व्हॅल्यू 20. आय ची व्हॅल्यू किती आहे 10. आय म्हणजे वर्गांतर, 20 ते 30 अंतर किती आहे 10, म्हणून आयची व्हॅल्यू 10. आणि F1 आणि F0 ची व्हॅल्यू आपण बघितल्या आहेत. F1 आहे 7, F0 आहे 5 आणि F2 आहे 2, बरोबर ना. मग इथं आता याच्यामध्ये डायरेक्ट किमती टाकूया. L1 ची किंमत 20, ओके, प्लस F1 ची किंमत 7 आहे, बरोबर ना. F1 ची किंमत आहे 7, F0 ची किंमत आहे 5, 7 वजा 5 अपॉन 2 इंटू F1 ची किंमत 7 वजा 5 वजा F2 ची किंमत किती आहे 2 आहे, है ना. F2 ची किंमत 2 आहे. ओके, 2 गुणिले आय ची व्हॅल्यू 10. ओके, बरोबर 20 अधिक 7 मधून 2 गेले, 7 वजा 5, 7 मधून 2 गेले, सॉरी 7 मधून 5 गेले, उरले 2. ओके, 7 दुणे 14, मी हे सगळ्यांचा वजा करून टाकतो. 7 दुणे 14, 14 भाग वजा 5 9, 9 वजा 2 7, बरं ना. 7 दुणे 14, 14 मधून 5 गेले 9 राहतात, 9 मधून 2 गेले 7 राहतात, उत्तर 7 गुणिले 10. ओके, बरोबर 20 अधिक, ओके 20 अधिक इथं 10 न गुणले, इथं 20 पुन्हा 10 गुणिले 2 बरोबर 20, 20 भागिले 7, बेदाय 20, हा गुणाकार पहिला केला. ओके, 10 दुणे 20 भागिले 7. मग आता इथं 20 अधिक काय येते
20 भागिले 7 म्हणजे 7 2 14, 7 त्रिक 7 2 14, उरतात किती 6, 7 8 56. ओके 2.8 एवढंच घेऊया आपण, पुढे नको जाऊया. म्हणजे 22.8 22.8. ओके आता इथे तुम्ही मीडियन आणि मोड, सॉरी अरिथमेटिक मीन आणि मोड या दोघांच्या व्हॅल्यूवरून सांगू शकता हा निगेटिव्ह स्क्यूड आहे की पॉझिटिव्हली स्क्यूड आहे. ओके आपण इथं बघितलं की जर डेटामध्ये जर मोड सगळ्यात लहान असेल आणि एक्स बार सगळ्यात मोठा असेल तर तो पॉझिटिव्हली स्क्यूड आहे. यावर जर एक्स बार सगळ्यात लहान आणि मोड सगळ्यात मोठा असेल तर तो निगेटिव्हली स्क्यूड आहे. इथे काय दिसतंय आपल्याला, इथे एक्स बार सगळ्यात मोठा आहे 23.5, मिडियन त्या दोघांच्या मध्ये कुठेतरी असणार आहे. एक्स बार 23.5 आहे आणि मोड लहान आहे 22.8, त्यामुळे एक्स बार मोठा आहे याचा अर्थ हा डेटा पॉझिटिव्हली स्क्यूड आहे. ओके हा डेटा पॉझिटिव्हली स्क्यूड येतोय. ओके आता आपल्याला स्क्यूनेसची व्हॅल्यू काढायची, त्यासाठी आपल्याला आणखीन एक गोष्ट लागणार आहे. कोणती, आपला कार्ल पियर्सनचा आपण सूत्र बघतो आहोत, त्यासाठी आपल्याला लागेल स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके मग स्टँडर्ड डेव्हिएशनची व्हॅल्यू काढावी लागेल. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन इक्वल टू अंडर रूट समेशन एफ डी स्क्वेअर अपॉन एन मायनस इंटू ब्रॅकेट समेशन एफ डी अपॉन एन ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे, हा फॉर्म्युला आहे. ओके आता यासाठी आपल्याला एफ डी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, समेशन एफ डी आहे, एन ची व्हॅल्यू, पण एफ डी स्क्वेअर नाहीये. त्यासाठी आपल्याला तो त्या आपलं जे टेबल आहे त्यामध्ये पुन्हा डी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला नव्याने कॅल्क्युलेट करावी लागेल आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. ओके मी डी स्क्वेअरची व्हॅल्यू पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करतो आणि एफ डी स्क्वेअर पण लागणार. ओके इथं डी स्क्वेअर काढतो. ओके डी स्क्वेअर इथं 20चा वर्ग 400, 10चा वर्ग 100, ओके 0चं 0, ओके 10चा वर्ग पुन्हा 100, ओके आणि 20चा वर्ग 400. ओके आता हे मी मध्येच घेतलंय, खरं तर एक पलीकडच्या पानावर घ्यायला होतं पण ठीक आहे. आता मी एफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू इकडे एका कोपऱ्यात काढतो. खरं जो हा जो भाग आहे हा इथे मध्येच आला आता, पण ठीक आहे आता इलाज नाही त्याला. ओके एफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू मी इथे घेतो. ओके एफ डी स्क्वेअर म्हणजे काय, एफ आणि डी स्क्वेअर यांचा गुणाकार, 4 गुणिले 400 गुणिले 3 म्हणजे 1200, 1200. ओके 100 गुणिले 5 म्हणजे 100 गुणिले 500, बरोबर आहे ना. एफ आणि डी स्क्वेअरचा गुणाकार करतोय, हा डी स्क्वेअर आहे आणि हा इकडचा एफ आहे. एफ 5 गुणिले 100, 7 गुणिले 0 0, ओके 100 गुणिले 2 200, ओके आणि 3 गुणिले 400 म्हणजे 4 त्रिक पुन्हा 1200. ओके आता याची बेरीज म्हणजेच समेशन एफ डी स्क्वेअर. मग समेशन एफ डी स्क्वेअर काय येतं, समेशन एफ डी स्क्वेअर इक्वल टू या सगळ्यांची बेरीज किती येते बघा, डायरेक्ट करू शकतो आपण. 1200 आणि 1200 2400, बरोबर आहे. 2400 आणि 500 2900, 3100 म्हणजे 3100, बरोबर आहे ना. तुम्ही करून बघू शकता. 2400 आणि 700 3100. ओके समेशन एफ डी स्क्वेअर आली 3100, एन ची व्हॅल्यू 20 आहे. या सगळ्या व्हॅल्यू आपण या इथं सूत्रामध्ये टाकू शकतो. इक्वल टू अंडर रूट समेशन एफ डी स्क्वेअर आला 3100, बरोबर आहे, छेद एन ची व्हॅल्यू आहे 20 मायनस समेशन एफ डी किती आहे, मगाशी इथे काढलंय खरं आपण. समेशन एफ डी किती आहे, समेशन एफ डी आहे -30 अपॉन एन ची व्हॅल्यू आहे 20, त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके वर्गवण चिन्ह आहे तसं राहू द्या अगोदर.
फार फार तर आपण हे शून्य शून्य घालवून घेऊया, या दोन्ही भाग घालून घेऊया. बे के बे उरला 1, बे पंची 10, पुन्हा उरला 1, बे पंची 10, 155. बरोबर नाही, ते 155 याचा भागाकार येईल 2 ने वरती भागल्यानंतर किंवा 20 ने 31 ला भागल्यानंतर. ठीक आहे. मायनस हा भागाकार किती येतोय, -1.5 आहे ना. बे के बे आणि उरला 1, बे पंची 10, 1.5 त्याचा स्क्वेअर. ओके, म्हणजे पुन्हा एकदा अजून एकदा वर्गमूळ चिन्हात घेतो. 155 ओके वजा 1.5चा वर्ग. संख्या ऋण असली तरी वर्ग धनच येणार आहे आणि हे ऋणचिन्ह आहे तसं राहिलं, त्यामुळे याचा वर्ग धनसंख्या. ओके, 225 म्हणजे 2.25. ओके, अजून एकदा आपल्याला सिग्मा इक्वल टू अजून एकदा वर्गमूळ चिन्हातच घ्यायला लागेल. ओके, 155 मधनं 2.25 गेले. ओके, म्हणजे ह्या 5 मधनं 2.25 जर गेले तर 100 किती होतात, 5 मधून 53, 53 मधनं 0.25, 75 म्हणजे 152.75. ओके, 152.75 येतील. आता याचा वर्गमूळ काढला की आपल्याला सिग्मा मिळेल. ओके, याचं वर्गमूळ किती येईल, कॅल्क्युलेट करून बघितलं पाहिजे. ओके, इथे आपण आता हे वापरू नाही शकत, लॉग टेबल वगैरे नाही वापरता येणार. ठीक आहे, एकच मिनिट. हां, 152.75 वर्गमूळ किती, 12.35 किंवा 12.36. ओके, 12.36 याचं स्टँडर्ड डेव्हिएशन येते 12.36 पॉईंट. तिघांच्या व्हॅल्यू मिळाल्या. या व्हॅल्यूचा आधार घेऊन आपण कार्ल पिअर्सनचा सूत्र वापर करून आपण कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस काढू शकतो. ओके, काय सूत्र आहे आपलं, कार्ल पिअर्सन सूत्र SK बरोबर मीन मायनस मोड म्हणजे अरिथमेटिक मीन x बार मायनस मोड डिवाइड बाय सिग्मा. ओके, मीन किती आहे, मीन आपला किती आलाय, 23.5. मोड आलाय 23, सॉरी मीन आलाय कुठे गेला, सॉरी, हां 23.5. मीन आलाय 23.5. ओके, 23.5 मायनस मोड आलाय किती आलाय तो 22.8. डिवाइडेड बाय सिग्मा आलाय 12.36. स्टँडर्ड डेव्हिएशन आले 12.36. ओके, आता ही वजाबागी 23.5 आणि 22.8 किती येते, 0.7 येणार. ही वजाबाकी 23.5 मधनं 22.8 गेले 0.7. याच्यामध्ये स्क्यूनेस आहे पण फार कमी आहे. ओके, भागिले 12.36. ओके, म्हणजे इथं आता जर आपण भागाकार केला तर 0.7 भागिले 12.36 तर स्क्यूनेसची व्हॅल्यू होते 0.057 इक्वल टू 0.057. ओके, एवढा स्क्यूनेस याच्यामध्ये आहे. म्हणजे हा खरं तर स्क्यूनेस खूप कमी आहे. ओके, त्यामुळे हा डेटा तेवढा स्क्यूड नाही असं म्हणता येतं, पण तरी सुद्धा पॉझिटिव्ह आहे. ह्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आले त्यामुळे हा पॉझिटिव्हली स्क्यूड डेटा आहे. ओके, जर ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर त्याचा अर्थ होतो
की तो निगेटिव्हली स्क्यूड डेटा असतो.